हे विधेयक जे आहे ते फसवं आहे, त्यातून महिलांना काही मिळणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. कुठले कुठले मुद्दे ज्यावर तुमची ही भूमिका आहे? मॅडम, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. हे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक नंबर 48 हे सभागृहामध्ये चर्चेला आलेलं आहे. याच्यावर आम्ही सर्वांनी मिळून ह्या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. या विधेयकाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु हे सरकार सध्या त्यांना जे काही पाशवी बहुमत मिळाले त्या बहुमताच्या जोरावर प्रत्येकाला फसवतंय, प्रत्येकाला उल्लू बनवतंय आणि प्रत्येक ठिकाणी खोटा आभास निर्माण करून केवळ राजकारण करण्याचं काम जे केलं जातं तेच काम या विधेयकाच्या माध्यमातून होतंय. काय या विधेयकाचा अर्थ आहे? तर या विधेयकाचा अर्थ असा आहे की प्रत्येक शेतकरी महिला, शेतमजूर महिला, मच्छीमार महिला किंवा बचत गटामध्ये काम करणारी महिला ही आता शेतकरी म्हणून गणली जाईल, शेतकरी म्हणून. परंतु ही शेतकरी गणण्याची जी पूर्वीचा कायदा आणि व्याख्या अशी आहे की या देशामध्ये कोणालाही शेतकरी गणण्याकरता म्हणून किमान 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर जमीन ही त्या नागरिकाच्या, त्या गृहस्थाच्या, त्या भगिनीच्या नावावर असावी लागते. हा कायदा केवळ ग्रामीण भागाकरता नाही आहे, तर शहरी भागाकरता देखील हा कायदा लागू आहे. आणि म्हणून तुम्ही या ज्यांच्या नावावर ज्या भूमिहीन आहेत, जे अल्पभूधारक आहेत, त्यांच्या नावावर तुम्ही जमीन कुठली करणार? ग्रामीण भागातली करणार तर कुठली करणार? शहरी भागातली जमीन करणार तर कुठली करणार? हा प्रश्न आमचा आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीनं ज्या महिलांच्या नावावर जमीनच नाही त्यांना तुम्ही शेतकरी म्हणून कसं गणणार? आणि म्हणून शेतकरी ह्याची व्याख्या स्पष्ट करा. 20 गुंठे जागा प्रत्येक माणसाच्या नावावर असली पाहिजे तरच तो शेतकरी म्हटला जातो. तो कायदा तुम्ही अबॉलिश करणार आहात का? तो कायदाच तुम्ही मोडून काढणार आहात का? की तुम्ही केवळ सरकारने एक सर्टिफिकेट दिलं की अमुक एक व्यक्ती शेतकरी आहे म्हणजे त्याला कुठेही बँकेमध्ये, पतपेढीमध्ये कर्ज मिळेल असं तुम्ही सांगता, परंतु असं कधी कर्ज मिळत नसतं. कर्ज काढण्याकरता म्हणून तुम्हाला स्थावर मालमत्ता दाखवावी लागते, स्थावर मालमत्ता तुम्हाला गहाण ठेवावी लागते. आणि म्हणून केवळ आणि केवळ आता ज्या लाडक्या बहिणी ही जी योजना आणलेली होती त्याच्यामध्ये 85 लाख महिला कमी झाल्या आहेत. सरकारनं वेगवेगळी कारणं काढून वेगवेगळ्या कागदपत्रांचे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विषय उपस्थित करून ही कागदपत्र या लाडक्या बहिणींनी पूर्ण केली नाहीत, म्हणून त्यांची ह्या योजनेतून नावं आम्ही वगळतोय असं सांगून 85 लाख महिलांची त्यावेळेला मतं घेतली, त्यांच्या कुटुंबियांची मतं घेतली. 2,53,00,000 महिलांना त्यावेळेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला आणि त्यातल्या 85 लाख महिला आता कमी होत आहेत. 15,000 पुरुष कमी होत आहेत आणि आणखीन पण अनेक महिला कमी होणार आहेत. आणि म्हणून तो महिलांचा रोष येऊ नये म्हणून महिलांना हे गाजर दाखवण्याचं काम, महिलांना हे फसवण्याचं काम हे लोक करतायत. हा आमचा विधेयकामधला खरा जो आमचा गाभा आहे. आमचा विधेयकाला विरोध नाही, तर शेतकरी होण्याकरता म्हणून त्यांना तुम्ही जमीनदार कसं बनवणार, मच्छीमारांना तुम्ही जमीनदार कसं बनवणार हे सरकारने सांगावं, ही आमची मागणी आहे. विविध कमिट्या ज्या आहेत त्या तयार करण्यात आल्यावरही तुम्ही आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे हा जो कायदा आहे या कमिट्यांच्या झपाट्यामध्येच अडकून पडेल, प्रत्यक्ष अंमलात येणार नाही अशी भीती तुम्ही व्यक्त करताय. भीती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही त्यांना काय सांगत होतो, तुम्ही त्यांना शेतकरी करणार आहात ना, मग 4 लाईनचं एक विधेयक काढा, ऑर्डर काढा सरकारनं. एक कमिटी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, एक कमिटी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, एक कमिटी राज्याच्या कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली. ह्या कसल्या कमिट्या? तुम्ही जर महिलांना अशा पद्धतीनं सगळा सरसकट जर शेतकरी बनवणार आहात, या महाराष्ट्रातल्या महिला तर शेतकरी बनणार असतील तर ह्या कमिट्या कशा करता हव्यात? आणि म्हणून या कमिट्यांच्या या नावाखाली या महिलांना जखडून ठेवायचं, या महिलांनी ती कागदपत्र पूर्णच केली नाही असं काहीतरी उद्या कारण सांगायचं आणि आम्ही महिलांना सर्व काही देण्याकरता तयार होतो, परंतु महिलांकडून जो पाहिजे तो प्रतिसाद मिळत नाही असं महिलांच्या माथी खापर फोडायचं आणि 85 लाख महिलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा
रोष कमी करण्याचा हा डाव आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. महिला बचत गट जे आहे त्यांना साधारणतः 2 एकरच्या जवळपास काहीतरी जमीन ही कसायला देऊ असं या विधेयकात म्हटलेलं आहे आणि त्यासाठी गायरान जमीन आणि ती दिली जाईल असं म्हणतायत. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला त्यांचं हे म्हणणं कॉन्ट्रडिक्टरी आहे असं कळतंय. असं आहे की ते काय म्हणतात, प्रत्येक महिला बचत गटाला आम्ही 2.5 एकर जागा देऊ. कुठली देऊ? गायरान देऊ. कुठली देऊ? पडीक जमीन देऊ. ज्या कोकणाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या कोकणामध्ये 1 एकर सुद्धा गायरान नाही. त्या कोकणामध्ये पडीक जमीनच नाही. जी आहे ती सह्याद्रीच्या एकदम खाली कुशीमध्ये आहे की जिथे कधीच कोणी माणूस जाऊ शकत नाही, तिथे ती जमीन आहे. तुम्ही 2.5 एकर जमीन एका महिला बचत गटाला, एक महिला बचत गट हा एका जिल्हा परिषद एका गटामध्ये 1 महिला बचत गट केलाच पाहिजे असा नियम आहे आणि त्या जिल्हा परिषद गटामधल्या प्रत्येक महिला घरातली महिला घेतली पाहिजे असा नियम आहे. मग असे एखाद्या गावामध्ये जिल्हा परिषदेचे 11 गट असतात, 9 असतात, 7 असतात. तेवढ्या गटांना तेवढ्या जमिनी तुम्ही कुठून देणार आहात? कशा देणार आहात? आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही आम्ही लोकांना कसंही खोटं बनवून उल्लू बनवू शकतो. आम्ही लोकांच्याकडे कसंही चेष्टा करू शकतो. आता आमचं कोणी काही करू शकत नाही कारण आमच्याकडे पाशवी बहुमत आहे. या अहंकारामध्ये असल्यामुळंच सरकार अशा प्रकारची विधेयकं आणून महिलांची, पुरुषांची, तरुणांची चेष्टा करण्याचं काम सरकारचं सुरू आहे. धन्यवाद. बता दीजिए महिला सर हिंदी में मराठीत प्रश्न होता. अच्छा जेवढ्या तत्परतेने विधान परिषदेसाठी उपसभापतीची निवड होते तेवढी तत्परता विरोधी पक्षनेता निवडीसाठी दिसत नाही. अनेक दिवसांची तुमची मागणी आहे, विरोधी पक्षनेता निवडला पाहिजे, काय सांगाल? मुळात विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहाला नाही. विरोधी पक्षनेत्याची निवड करावी ही आमची मागणी आहे, हे खरं आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राची ही मागणी आहे की सध्याचं सरकार हे इतक्या पाशवी बहुमतामध्ये असल्यामुळं याच्यावर कोणाचा तरी लोकशाही मार्गाने अंकुश असला पाहिजे आणि तो अंकुश विरोधी पक्षच ठेवू शकतो. तो संख्येनं जरी कमी असला तर वैधानिक अधिकार जर त्या विरोधी पक्षाला मिळाले तर विरोधी पक्ष हा वैधानिक अधिकाराचा वापर करून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवू शकतो. म्हणून विरोधी पक्ष नेत्याची निवड व्हावी ही जशी आमची मागणी आहे तशी संपूर्ण महाराष्ट्राची आहे. सर महिला किसान विधेयक पर विपक्ष का क्या रुख है बताएं? महिला किसान विधेयक पर विपक्ष का रुख यही है कि हम उसका समर्थन करते हैं. हम वो विधेयक को सपोर्ट करते हैं. वो विधेयक पारित होना चाहिए, ये हमारी भूमिका है. लेकिन ये भूमिका रखते हुए जो उसमें प्रावधान रखा हुआ है, जो ड्राफ्ट बनाया है, उसके अंदर जो भी कुछ कंडीशन डाले हुए हैं, कुछ क्लॉजेस डाले हुए हैं, वो क्लॉजेस पूरी तरह महिलाओं को फंसाने के लिए, महिलाओं के हक में कुछ भी ना देने के लिए ऐसे बहुत सारे प्रावधान उसके अंदर है. इसीलिए हमारा कहना यह है कि आप और अगर सही में लॉयल हो तो महिलाओं के हक में कुछ मिले ऐसा विधेयक लेके आइए. हम हमेशा उसको सपोर्ट करेंगे. मुख्य तौर पर किस बात को लेकर जो है ऐसा है, हर एक महिला को हम लोग फार्मर बनाएंगे, किसान बनाएंगे, ऐसे गवर्नमेंट बोल रही है. तो फार्मर बनाने के लिए, किसान बनाने के लिए अपना जो कानून है वो कानून के तहत उसके नाम पे 20 गुंठा 20 गुंठा आधा एकड़ जमीन होनी चाहिए. वो जमीन सरकार देगी क्या? और देगी तो कहाँ से देगी? तो देगी नहीं. तो फिर वो फार्मर कैसा बनेगा? फार्मर बनेगा तो तुम्हारे हाथ का एक आधा सर्टिफिकेट लेके वो फार्मर नहीं बन सकता. और अगर आप बोलते हो कि उसको फार्मर का सर्टिफिकेट मिला तो बैंक में जाएगा, पतपेड़ी में जाएगा, कहीं भी जाएगा तो उसको कर्जा मिलेगा. ऐसा कर्जा नहीं दिया जाता है. उसको कुछ न कुछ वहाँ उन्हें गारंटी देनी पड़ती है. तो गारंटी क्या देंगे? उनके नाम पे जमीन नहीं, कुछ नहीं. तो ये सब फंसाने का काम है. फंसाने का इसलिए है कि जो 2,53 लाख महिलाओं को उस टाइम जो लाड़की बहना करके 1500 रुपए दिए, उसमें से 85 लाख महिलाओं को वहाँ से हटा दिया गया. 15,000 जेंट्स को हटा दिया गया.
तो महाराष्ट्र में इस गवर्नमेंट के खिलाफ बहुत बड़ा असंतोष प्रकट हो रहा है। इसको छिपाने के लिए ये महिलाओं के नाम से झूठा बिल लाया गया है। आज आपको लगता है कि क्या ये जो बिल है इसके आड़ में जो बाकी बच्ची महिला है या उनको जो भी लाभ मिलते हैं अन्य योजनाओं का या कमिटी पर जो है उसको खारिज करने की या उसको समाप्त करने के लिए भी आगे सोच है? बिल्कुल, ये आगे समाप्त करना नहीं करना वो आगे वाली बात है, लेकिन अभी 85 लाख महिलाओं को 1500 रुपए देना बंद हो गया, 15,000 जेंट्स को देना बंद हो गया, तो असंतोष तो प्रकट हो ही जाएगा। उस टाइम आपने हमें सरसकट साइन करो, फॉर्म भरा के दे दो, हम आपको पैसे देंगे, और हमारे वोट ले लिए, हमारे फैमिलीज के वोटिंग लिया, और अभी आप हमें फंसा रहे हो, तो लोगों का गुस्सा तो होने ही वाला है। तो वो गुस्सा डाइवर्ट करने के लिए ये झूठा बिल लाया गया। मुंबई में मैन होल में गिरकर एक 60 साल के व्यक्ति की आज मौत हो गई। 2 दिन पहले एक स्कूल बस में के ऊपर पेड़ गिरा था, वहाँ बच्चे की मौत हो जा रही है। बीएमसी के तमाम दावों की पोल खुल रही है। ऐसा है कि बारिश हुई ही कहाँ है? जब बारिश हुई नहीं तो ऐसे हादसे हो गए, तो और अगर बारिश बहुत हो जाएगी, 2005 में 2007 में कितनी बड़ी बारिश हो गई थी, वैसी बारिश हो जाएगी तो मुंबई में क्या होगा? तबाही मचेगी। इसका मतलब ये है कि मुंबई का ध्यान, ये जो गवर्नमेंट है या तो रूलिंग पार्टी है या तो सत्ताधीश है, उन्हें सिर्फ और सिर्फ मुंबई में सत्ता चाहिए थी, उन्हें मुंबई से कुछ लेना देना नहीं। इस हादसे जो विधायक हैं, जिस इलाके में ये हादसा हुआ, जिस विधानसभा क्षेत्र में ये हादसा हुआ, जब उनसे ये सवाल पूछा गया दिलीप लांडे से, तो वो कह रहे हैं कि मुझे इसमें किसी तरीके की साजिश की बू आ रही है। हादसा नहीं मान रहे हैं, कह रहे हैं कि मुझे साजिश की बू आ रही है। गवर्नमेंट उनकी है, और अगर साजिश है तो इंक्वायरी करो, पूछताछ करो, पुलिस तुम्हारी है, पुलिस को इमीडिएट आप बोलो, और साजिश होगी तो जिन्होंने साजिश की होगी उसको पनिशमेंट करो, और नहीं की होगी तो खुद पनिशमेंट ले लो। धन्यवाद।